कल्पना करा की एखाद्या क्रिकेट टीममध्ये सगळेच्या सगळे जर खेळाडू म्हणत असतील की आम्हाला बॅटिंग करायची आहे, कोणालाच बॉलिंग करायचं नाही, कोणालाच फिल्डिंग करायचं नाही, कोणालाच विकेट किपिंग करायचं नाही, सगळेच जर खेळाडू म्हणत असतील की आम्हाला काय करायचं आहे, बॅटिंग करायचं आहे, तर मग त्या टीमचा आणि त्या मॅचचा काय होतो, बाजार उडतो, त्या मॅचचा कचरा होऊन जातो, त्या टीमचा कचरा होऊन जातो. अगदी तसंच इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत तर त्या प्रत्येक पार्टला वेगवेगळं काम दिलेलं आहे. मग त्यांनी जर त्यांचं काम व्यवस्थित केलं तर त्या सेंटेन्सला, त्या पॅरेग्राफला आणि त्या वर्कला त्यांच्या व्हॅल्यू असतं. फॉर एक्झाम्पल इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर ते म्हणजे ओ द एनर्जेटिक डॉग हॅपीली चेस्ट आफ्टर अ रेड बॉल अँड ही कॉट इट. हा प्रत्येक शब्द एक पार्ट आहे या वाक्याचा, या पॅसेजचा, ठीक आहे, पार्ट आहे. जसं आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये हात, पाय, कान, नाक, डोळे हे सगळे पार्ट आहेत. या सगळ्या पार्टचा मिळून आपली बॉडी तयार झालेली आहे. अगदी सेम त्याच टाईपमध्ये प्रत्येक शब्दाला इंग्लिशमध्ये नाव आहे आणि हा प्रत्येक एक पार्ट आहे जो सगळीकडं एकत्र येऊन, म्हणजे या ठिकाणी एकत्र येऊन एक स्पीच तयार झालेले आहे. स्पीच म्हणजे जे छोटे छोटे वाक्य आपण आपल्या तोंडून बोलतो आणि एक मोठा छोटा पॅराग्राफ तयार होतो, त्याला आपण पर्टिक्युलरली स्पीच म्हणत असतो. आणि त्याच स्पीचचे हे छोटे छोटे पार्ट आहेत आणि ह्या प्रत्येक पार्टचं काम आणि ह्या प्रत्येक पार्टचं व्हॅल्यू वेगवेगळं आहे. प्रत्येक पार्ट वेगळ्या पद्धतीनं वर्क करत असतो. आपलं कान कधी श्वास घेतं का? घेत नाही. किंवा आपण कधी तोंडानं ऐकतो का? नाही ऐकत. कानाचं काम ऐकणं, नाकाचं काम श्वास घेणं, तोंडाचं काम बोलणं आणि जेवणं एवढं आहे. तसंच या प्रत्येक शब्दाचं काम हे वेगळं आहे. मग हा जो शब्द आहे, या शब्दाला वेगळं नाव आहे, त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो. इंटरजेक्शन. त्याच्यानंतर हा जो शब्द आहे द, या ठिकाणी द हा आर्टिकल आहे. आर्टिकल. त्या पुढं एनर्जेटिक हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह. प्रत्येक शब्दाला वेगळं नाव आहे. त्यानंतर डॉग हा तुम्हाला नाऊन म्हणून इथं आपल्याला काम करताना दिसतो, हा पार्ट. हॅपीली, त्यात येतं ॲडजेक्टिव्ह. ॲडवर्बचं काम करतं कोण? हॅपीली, ॲडवर्ब. आणि त्यानंतर चेस हे तुम्हाला वर्ब म्हणून इथं काम करताना दिसतं. आफ्टर हे जे आहे तर ते कंजंक्शनचं काम करतं, कंजंक्शन. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तुमचा रेड. हा रेड जो आहे तो कशाचं काम करतो? ॲडजेक्टिव्हचं काम करतो, रेड. त्यानंतर बॉल सुद्धा नाऊनचं काम करतो, बॉल. पुढं येतं अँड, हे कंजंक्शन आहे, अँड. आणि पुढं राहतं तुमचा कॉट, वर्ब आहे, कॉट, CAUGST, कॉट वर्ब आहे. आणि इट हे तुमचं प्रोनाऊन आहे. इटला आपण काय म्हणू शकतो? प्रोनाऊन म्हणू शकतो, प्रोनाऊन. मग आता मला सांगा, हे जे पार्ट आहेत, छोटे छोटे पार्ट आहेत, शब्द म्हणजेच पार्ट आहे, प्रत्येक पार्टला नाव आहे. काय नाव आहे? इंटरजेक्शन, आर्टिकल, ॲडजेक्टिव्ह, नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, वर्ब आणि इंटरजेक्शन. त्यात राहिला तुमचा कोणता सुद्धा, हे सुद्धा काय तुमचं प्रोनाऊन आहे. ही सुद्धा या ठिकाणी प्रोनाऊन आहे, आर्टिकल आहे. आणि एवढे सगळे जे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाला आपण वेगवेगळ्या नावानं ओळखत असतो. मग किती झाले? आता ह्याच्यामध्ये प्रिपोजिशन नाही, प्रिपोजिशन सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. प्रिपोजिशन हे सगळे तुमचे पार्ट आहेत. कशाचे? स्पीचचे. कोणते कोणते? प्रिपोजिशन, नाऊन, नाऊन, त्यानंतर प्रोनाऊन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर आर्टिकल, त्यानंतर इंटरजेक्शन, प्रिपोजिशन, ॲडवर्ब, वर्ब आणि कंजंक्शन. हे सगळेच्या सगळे जे पार्ट आहेत ते सगळे पार्ट तुमच्या स्पीचचे पार्ट आहेत, म्हणजेच प्रिपोजिशनचे पार्ट आहेत. आफ्टर या ठिकाणी प्रिपोजिशन आहे, हे ना, तिथं कंजंक्शन लिहिलं, प्रिपोजिशन लिहा, प्रिपोजिशन. त्यानंतर अँड हे तुमचं कंजंक्शन आहे, अँड, अँडला कंजंक्शन लिहा. तर हे जे पार्ट आहे ते सगळे, ह्या सगळ्या पार्टला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणत असतो. मग आता ह्याच्यावरती बोर्ड परीक्षेला आपल्याला डायरेक्ट प्रश्न असतात. 8 मार्काचे प्रश्न या टॉपिकवरती कव्हर होतात. प्रश्न काय असतो? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाऊन. पहिला प्रश्न, जर नाऊन आला तर नाऊनचीच वर्ड चेन कंप्लीट करायची. त्याच्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. वर्ब आला तर वर्ब चेन कंप्लीट करायची. ॲडजेक्टिव्हची आली तर ॲडजेक्टिव्हची कंप्लीट करायची. आणि जर पॅसेजमधून तुम्हाला फाइंड डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज जर आले, 4 शब्द लिहायचे असेल म्हणजेच ॲडजेक्टिव्ह लिहायचे. किंवा अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे राईट 4 ॲडजेक्टिव्स एंडिंग विथ LY. इंग्रजीमध्ये 90% शब्दांच्या पुढं LY असलं की ते काय असतं? ॲडवर्ब असतं, ॲडवर्ब असतं. म्हणून पॅसेजमधून शोधून लिहायला सांगितलं असेल तुम्हाला. म्हणजे 8 मार्काचे प्रश्न ह्या टॉपिकवरती कव्हर होत असतात. बरोबर आहे ना? मग आता प्रत्येक
नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, प्रत्येक पार्टचं काम वेगळं आहे, प्रत्येक पार्टचा अर्थ वेगळा आहे. मग आता अर्थ काय सांगणार, तर नाऊन म्हणजे जगामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यक्ती, कोणत्याही प्रकारची वस्तू, कोणत्याही प्रकारचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणाला आपण नाऊन म्हणत असतो. नाऊन हा पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये हिरोचं काम करत असतो, मेन हिरोचं काम करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नाऊन झालं. प्रोनाऊन बघा, PROUNE. प्रोनाऊनचं काय काम असतं, प्रोनाऊन हे जे आहे तर ते नाऊनचं रिपिटेशन टाळण्यासाठी प्रोनाऊन काम करत. उदाहरणार्थ एक जर वाक्य लिहिलं मी तर कोणतं बघा, सचिन इज वन ऑफ द मोस्ट फेमस क्रिकेटर. हे एक वाक्य आहे, फुल स्टॉप दिला. त्याच्यानंतर परत एक वाक्य लिहिलं मी, सचिन इज सचिन लिव्ज इन मुंबई. ओके. त्याच्यानंतर पुढं जे लिहिलं अजून, सचिन प्लेज व्हेरी वेल. त्यानंतर पुढं सचिन टॉक ब्युटिफुली, BEAUTIFULLY, ब्युटिफुली. आता ह्या वाक्यामध्ये हिथं सचिन आहे, ठीक आहे. सचिन इज वन ऑफ द मोस्ट फेमस क्रिकेटर, फुल स्टॉप. परत सचिन लिव्ज इन मुंबई, सचिन प्लेज व्हेरी वेल, सचिन टॉक्स ब्युटिफुली. हे सगळे शब्द आहेत, प्रत्येक ठिकाणी सचिन आले. हे जे नाऊनचं रिपिटेशन आहे हे टाळण्यासाठी कोणता शब्द यूज केला जातो, प्रोनाऊन. मग मी जर हेच वाक्य असले, सचिन इज वन ऑफ द मोस्ट फेमस क्रिकेटर, त्या सचिनच्या जागी जर ही लिहिलं, ही लिव्ज इन मुंबई, त्याच्यानंतर ही प्लेज व्हेरी वेल, त्यानंतर ही टॉक्स ब्युटिफुली, असं जर लिहिलं तर हे सगळे जे शब्द आहेत ही म्हणजेच तुमचे काय ते प्रोनाऊन आहेत. प्रोनाऊनचा अर्थ काय, तर नाऊनचं रिपिटेशन टाळण्यासाठी जे काही शब्द यूज केले जाते ते सगळे प्रोनाऊन आहेत. मग कोणते कोणते प्रोनाऊन आहेत, आय, वी, ही, शी, इट, दे, यू, हे सगळेच काय ते प्रोनाऊन आहेत. व्यवस्थित लक्ष ठेवायचं. नाऊन झाले, प्रोनाऊन झाले. पुढचा येतो ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह हा काय करतो, कौतुक करतो. कोणाचं, ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब करतो, कौतुक करतो, जास्त माहिती सांगतो. कोणाची, नाऊन आणि प्रोनाऊनची जास्त माहिती सांगणारा जो शब्द असतो तर तो असतो ॲडजेक्टिव्ह असतो तो शब्द. मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते ॲडजेक्टिव्ह आहेत, तर इथं फेमस हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं भेटतं ब्युटिफुल, हे ॲडजेक्टिव्ह आहे. कोणाला ब्युटिफुल म्हणते, इथं कोणाबद्दल माहिती सांगतं, ही म्हणजे सचिन, नाऊन आणि प्रोनाऊन दोघांची माहिती जे सांगतो, ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो किंवा कौतुक करतो, त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. मग काय झालं, तुमचं नाऊन झालं, प्रोनाऊन झालं, ॲडजेक्टिव्ह. ॲडवर्ब काय सांगतं, तर ज्या शब्द म्हणजे एखादी घटना कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली आणि किती वेळेस घडली, म्हणजे वेन, वेअर, हाऊ अँड हाऊ मेनी टाइम्स, हे सांगणारे सगळे जे शब्द आहेत तर त्या सगळ्या शब्दांना आपण म्हणतो ॲडवर्ब. आणि त्याच्यासोबतच ॲडवर्ब हे जे आहे तर ते एखाद्या वर्बची किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा स्वतःच एका ॲडवर्बची ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगत असतं, तो शब्द म्हणजे ॲडवर्ब. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कोणता ॲडवर्ब आहे, तर हॅपीली एक ॲडवर्ब आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं कोणता ॲडवर्ब, व्हेरी हे एक ॲडवर्ब आहे ना. अशा टाईपचे जे सगळे शब्द आहेत त्यांना आपण ॲडवर्ब म्हणत असतो. नाऊन झालं, प्रोनाऊन झालं, ॲडजेक्टिव्ह झालं, ॲडवर्ब हे झालं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तर तो वर्ब. वर्ब म्हणजे असा शब्द की जो सब्जेक्टची म्हणजेच नाऊनची ॲक्शन दर्शवतो किंवा नाऊनची अवस्था दर्शवतो. कर्ता जो आहे त्याची अवस्था दर्शवणारा शब्द म्हणजे वर्ब. वाक्याचा मेन इंजिनचं काम करत असतं वर्ब. वर्ब जर नसेल वाक्यामध्ये तर त्या वाक्याला काहीच अर्थ राहत नाही. फॉर एक्झाम्पल मी इथे एक वाक्य लिहिलेलं आहे, सचिन इज वन ऑफ द मोस्ट फेमस क्रिकेटर. मी जर इज काढून टाकलं, सचिन वन ऑफ द मोस्ट फेमस क्रिकेटर, हे वाक्याला अर्थ राहत नाही. किंवा ही लिव्ज इन मुंबई, जर हे लिव्ह हे वर्ब काढून टाकलं तर त्याला अर्थ राहत नाही. काय होतं, ही इन मुंबई असा होतो त्याचा अर्थ. म्हणून वाक्याचं मेन इंजिन म्हणून काम करतो तर तो शब्द आहे वर्ब. वर्ब आपण एकदम नंतर डिटेलमध्ये बघूया, फक्त आपण इंट्रोडक्शन आहे, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय तर ते बघतोय आपण. वर्ब कळला, एकतर सब्जेक्ट काय करतो हे दाखवतं, ॲक्शन वर्ड्स लर्न, टीच, गो, कम, रन हे सगळेच काही ते वर्ब आहेत. थिंक असेल, स्टेट ऑफ माइंड. त्याच्यानंतर जे सब्जेक्टची अवस्था आहे, कोणत्या अवस्थेत आहे ते दाखवणारे शब्द म्हणजेच काय ते वर्ब आहेत. हे सगळे मेन प्रकार आहेत, मेन पार्ट्स ऑफ स्पीचमधले मेन पार्ट आहेत. बाकीचे जे राहिलेले तुमचे कोणते आहेत,
प्रिपोजिशन असेल, प्रिपोजिशन, त्याच्यानंतर कंजंक्शन असेल, कंजंक्शन, आणि राहतं तुमचं कोणतं, इंटरजेक्शन, इंटरजेक्शन. तर हे जे 3 पार्ट आहेत, तर हे 3 पार्ट जे आहेत तर ते सपोर्टिव्ह रोल प्ले करत असतात सेंटेन्समध्ये. सपोर्टिव्ह रोल म्हणजे काय, तर एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन आहे ना, एखादी गोष्ट आहे तर त्या एखादी वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये टाईम, त्याच्यानंतर प्लेस दाखवण्याचं काम कोण करत असतं, प्रिपोजिशन करत असतं. फॉर एक्झाम्पल इथं वाक्य आहे आफ्टर, नंतर, म्हणजे आफ्टर हे टाईम दाखवतं, नंतर हे प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन. ह्यांचं एक फिक्स पोजिशन आहे. कोणतं फिक्स पोजिशन आहे, नाऊनच्या किंवा ॲडजेक्टिव्हच्या अगोदर येणारे जे शब्द आहेत त्यांना म्हणतो आपण प्रिपोजिशन. इथं रेड हे नाऊन आहे, हे ना, रेड सॉरी ॲडजेक्टिव्ह आहे, आणि हे बॉल नाऊन आहे. नाऊनच्या अगोदर, प्रोनाऊनच्या अगोदर जेवढे काही शब्द येतात त्या सगळ्यांना आपण प्रिपोजिशन म्हणतो. मग खूप सारे प्रिपोजिशन आहेत आपल्याकडं. इन आहे, आउट आहे, अंडर आहे, ऑन आहे, त्याच्यानंतर आफ्टर आहे, बिफोर आहे. हे सगळेच काय ते प्रिपोजिशन आहे. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. प्रिपोजिशन काय सांगतं, तर तुमचं टाईम, त्याच्यानंतर तुमचं काय सांगतं, प्लेस सांगतं, आणि डायरेक्शन सांगत असते. हे एवढे सांगणारे शब्द जे आहेत, टाईम, प्लेस आणि डायरेक्शन. टाईम म्हणजे वेन कधी झाली, त्याच्यानंतर प्लेस ठिकाण, आणि तुमचं काय सांगतं ते टाईम, प्लेस आणि डायरेक्शन, दिशा, कोणत्या दिशेने, म्हणजे स्ट्रेट कोणती दिशा आहे तुमची, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, हे सगळं तुमचं प्रिपोजिशन दाखवतं. मग कंजंक्शनचं काय काम आहे, कंजंक्शन तुम्हाला माहिती आहे, जंक्शन हा शब्द माहिती असेल तर कंजंक्शन कळतं. जंक्शन म्हणजे 2 वाक्य किंवा 2 शब्द, जे वेगवेगळे 2 शब्द आहेत त्या 2 शब्दांना जोडण्याचं काम करत असतं कंजंक्शन, म्हणजे इंटरव्ह्यू. पुणे जंक्शन हा शब्द ऐकला असेल तुम्ही. खूप सारे ट्रेन आहेत, इकडून तिकडून सगळीकडून येणारे, एकाच ठिकाणी येतात आणि तिथूनच दुसरीकडे लांब ठिकाणी जात असतात ट्रेन. म्हणजे जंक्शनचं काम, कंजंक्शन. कोणते कोणते वर्ड्स आहेत, अँड, ऑर, बट. अजून खूप सारे प्रश्न आहेत किंवा शब्द आहेत की जे 2 वाक्यांना जोडायचं, 2 शब्दांना जोडायचं काम करत असतात. त्या शब्दांना आपण कंजंक्शन म्हणत असतो. कळलं, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन झालं. लास्ट येतं तुमचं इंटरजेक्शन. तर इंटरजेक्शन हा जो पार्ट आहे तो तुमचं सडन रिॲक्शन, तुम्ही कशा पद्धतीने एकाच वेळेस किंवा अचानकपणे जरी तुमचे इमोशन्स काय होतात, एक्सप्रेस करता तुम्ही, त्यावेळेस ते होतं तुमचं इंटरजेक्शन. मेन हे 3 आहेत आणि हे 3 वाक्याला सपोर्ट करत असतात. त्यांच्याशिवाय वाक्याला अर्थ नाही. म्हणजे हे सगळेच पार्ट जे आहेत स्पीचचे इम्पॉर्टंट आहेत, लिहिताना, वाचताना, बोलताना, ऐकताना. ठीक आहे, म्हणून हा पार्ट, हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे. ह्या इंग्लिश ग्रामर क्लास 10th बोर्ड परीक्षा 2027 ज्यांनी देणार आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. सगळं ग्रामर एक्झाम ओरिएंटेड कंप्लीट होणार आहे. नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा. परत बघा, व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या, आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका अशाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.